जर तुम्हाला पण तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बायकोला खुश करायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, जी एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनते, एकदम झटपटसुद्धा बनते आणि इतकी सोपी आहे बनवायला की अगदी बॅचलरसुद्धा ह्याला बनवू शकतात. तर सगळ्यात आधी मी कांदा, टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं मस्त तेलात परतून घेतलं आहे. थंड झालं की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याचं एक मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे. चिकनला मी आलं लसूणची पेस्ट, हळद आणि थोडंसं दही टाकून मस्त मॅरिनेट करून एका बाजूला ठेवून दिलेलं आहे. आता त्याच कुकरमध्ये मी अजून थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं, तमालपत्र आणि कांद्याची मस्त फोडणी दिली आहे. त्यानंतर वाटलेला मसाला टाकून घेतलेला आहे. मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये आपला घरगुती मसाला, मालवणी मसाला आणि चिकन मसाला टाकून घेतलाय. थोडंसं पाणी टाकलं म्हणजे मसाले जळणार नाहीत. चिकन टाकून मस्त त्याला परतून घेतलेलं आहे आणि फक्त 5 मिनिटासाठी मी याला हाय फ्लेमवर ठेवलंय, म्हणजे चिकनला त्याचं पाणी सुटेल. चिकनला पाणी सुटलं की तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्या. तुम्ही बघू शकता किती मस्त ह्याला तर्री आलेली आहे आणि इतकं सुंदर सुद्धा झालं होतं. चला, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.